हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपण कोणत्याही कामाची किंवा अभ्यासाची सुरुवात करताना त्याची आधी पूर्वतयारी करत असतो. याचाच अर्थ नियोजन असेल तर कृतीला योग्य दिशा आणि वेग मिळतो. तर नियोजनामुळे आपल्या आचरणामध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता सुद्धा येते. आणि तुम्हाला माहितीये बच्चे कंपनी, या शिस्तबद्धतेमुळे आपल्या विचारांमध्येही एक प्रकारचं संतुलन येतं. म्हणूनच तर अभ्यास मस्तीचं संतुलन आपण या शाळेमध्ये राखत असतो. आपल्या आचार विचारांना थोडं अभ्यास मस्तीचं खतपाणी देऊयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, शाळा सुरू झाली किंवा मुलांना प्रश्न विचारायला लागलो ना की मुलं किनी पटापट हात वरती करतात. त्यांच्यात किनी चढाओढ लागलेली असते. मला उत्तर द्यायचंय. हो, पण ते तेव्हाच होऊ शकेल जेव्हा उत्तर येत असेल. आणि उत्तर येण्यासाठी मात्र अभ्यास करणं गरजेचं आहे. हो तर. आणि दुसरी गोष्ट अशी की जर त्यांच्या आवडीचं बालगीत असेल, एखादी गोष्ट असेल, कविता असेल किंवा एखाद्या रंगाबद्दल किंवा एखाद्या अक्षरावरती जर सांगायचं असेल ना, तर मुलं तर लगेच तयार होतात. हो, आणि जो कोणी मुलगा उत्तर देत असेल आणि आपल्यालाही उत्तर येत असेल तर आपण त्याच्या सुरात सूर मिसळून ते गाणं किंवा ते उत्तर पूर्ण सुद्धा करत असतो. हो ना, किती मजा येते. आणि त्यावेळेस मुलांना. चल मग आज आपण बालगीत सुद्धा सुरात म्हणूयात. कारण आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तुम्हाला आवडणारं एखादं बालगीत घरच्यांना म्हणून दाखवा. आणि मुलांनी घरच्यांना तर म्हणून दाखवलंच आहे, शिवाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा पाठवलेलं आहे. तर मग आज आपण कोणाच्या सुरात सूर मिसळून या प्रश्नाचं उत्तर ऐकूयात बरं. आज आपण बालगीत म्हणूया शिवांश लाटकर या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत, जो तालुका कारंजा, जिल्हा वर्धा इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई पूनम लाटकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण शिवांश सोबत. एपिसोड 546 शिवांश कॉल 1 2 3 स्टार्ट. नमस्कार पूनम ताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि शिवांशचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगलं चालू आहे. घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं त्याचा? आई, बाबा, माझे पतिदेव, मी. तुम्ही त्याची आई बोलत आहात बरोबर? हो. मग तो आता अंगणवाडीमध्ये आहे, मग शाळेत काय काय घडतं हे तो घरी येऊन सांगतो का? हो, घरी येऊन सांगते ना तो. अरे वा. मग तुम्ही त्याला काही नवीन गोष्टी, काही कविता वगैरे सांगता की नाही? हो, सांगते ना. मस्त. आणि त्याला काय काय करायला आवडतं? त्याला असं मस्त्या वगैरे हे ते करत असतो. त्याला काही ड्रॉइंग काढत बसेल. वा, मस्त. आणि शिवांश मधला आम्हाला एखादा असा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खूप आवडतो. डान्स सगळ्यांना खूप आवडते त्याच्या वेळेला. मस्त. आता आम्हाला शिवांश सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो, माझ्या जवळच आहे. हाय शिवांश. हाय. कसा आहेस तू? बरं आहे. आणि आता काय करत होतास? आईच्या बाजूने बसलो होतो. आई ग, किती छान. मग तू खेळत नव्हतास का आता काही? नाही. तुला खेळायला आवडतं की नाही आवडत? आवडतं.
खेळतो. तू काय काय खेळतोस? मस्ती करतो, खेळतो, टिकुळ्याने बरोबर खेळतो, झुला झुलतो. मस्त. तुझ्या मित्रांची नावं काय काय आहेत रे? ऋषा, रिया, गीतू, यागेश्वरी. अरे वा, मस्त. आता आम्हाला सांग, तुला अंगणवाडीमध्ये छान छान गाणी शिकवली असतील ना रे? हा. मग आम्हाला त्यातलं एक छानसं तुझं आवडतं बालगीत म्हणून दाखव ना. हा. चिव चिव चिमणी, अगं चिमणी, आले चिमण्या, खाबत आणले डोक्याचं त्यांना, बघू बघू बघू. आहा, छान आहे बाई, पण ठेवायचं कुठे, ठेवायचं कुठे? त्यात काय म्हणते, बनवूया गोष्टी. झाडाच्या पाठीवर बनवूया सोटे. लवकर काम करू बरोबर. मी आणते कापूस, मी आणते काड्या, मी आणते गवत, मी आणते थोडा आतमध्ये साधना कापूस. भाऊ कड्याने गवत पसरून देऊ, गवताच्या गोळ्यानं काड्या लावू, सगळी करून डोळ्यानं शिव. आतमध्ये सांडला पिल्लान मारू, पिले काय करते झालं शिकायची. दाना खाती, पाणी पिती, गवताच्या गाठी, कच्च्याच्या उशी, चिमुकले पिले लाटी कुश, चिमुकले पिले लाटी. खूपच छान. अजून एखादी तुला येते का रे कविता म्हणता शाळेत शिकवलेली? नमो तुरारी जोडू हातांना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. नको ते दुःख, नको ते आसू, सदा मुखावर असू दे असू. आनंद जाई दिशांना, सांभाळ देवा तुझ्या मुलांना. नको ते दुःख, नको ते आसू, सदा मुखावर असू दे असू. वा, खूपच मस्त म्हणून दाखवलीस तू आम्हाला कविता. आता सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. शिवांश, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, सुरात सूर मिसळून गाणी म्हटली, कविता म्हटल्या की कसं एकदम जोश येतो नाही का सगळ्यांना? हो. आणि असाच जोश आणि उत्साह आपल्याला ऐकायला मिळतो, पाहायला मिळतो, तो म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताना. करेक्ट. आणि त्यातही शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना मात्र एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये संचारतो. हो ना. आणि सगळ्यांना कसं अगदी हर हर महादेव असं म्हटलं ना की स्फुरण चढतं. हो, खरंय. चल मग आपण आता ह्याच उत्साहाने आणखी एक स्फूर्ती घेऊयात, कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण शिवाजी महाराजांचाच अभ्यास दिलाय. त्यांना आपण विचारलंय की शिवरायांनी खानाच्या भेटीसाठी कोणती तयारी केली होती, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवली सुद्धा आहे. अरे वा. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अनुराग डाके या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा इयत्ता 4थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई स्वाती डाके यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता अनुराग सोबत. एपिसोड 546 अनुराग कॉल 1 2 3 स्टार्ट. नमस्कार स्वातीताई. नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? धन्यवाद. छान आहे, मजेदार. मस्त वाटलं ऐकून. तुम्ही ऐकता का कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो हो. कसा वाटतो तुम्हाला हा कार्यक्रम? छान वाटतं. त्यामधून मुलांचे म्हणजे अभिव्यक्ती हे ते समजतं, मुलांची आवड निवड समजते. अच्छा. आणि तुम्हाला या कार्यक्रमामध्ये काय असायला हवं असं वाटतं अजून? आणखी यामध्ये मुलांना आणखी चान्स द्यायला पाहिजे. वेगवेगळ्या त्यांच्या काय कलागुण आहेत त्यांची जोपासना केली पाहिजे असं मला वाटतं. अरे वा. आणि ह्याचा मुलांना अभ्यास करताना खरोखरच उपयोग होतो असं तुम्हाला वाटतं का? हो हो हो. बरं. आणि आता मला सांगा की अनुरागच्या घरी अभ्यास कोण कोण घेतं बरं? अनुरागचे पप्पा घेतात, अनुरागची दीदी, स्वतः मी पण घेते. बरं. आणि त्याच्या मागे लागायला लागतं की तो आपण बसतो सुद्धा अभ्यासाला? अजिबात नाही. तो शाळेतून आल्याबरोबर अभ्यासाला सुरुवात, त्याला आवड आहे त्याची. अरे वा, मस्त. ऐकून खूप छान वाटलं. आणि आपण काय करता?
मी शिक्षिका आहे आणि गृहिणी पण. कुठल्या विद्यार्थ्यांना शिकवता? मी जिल्हा परिषद शाळेत आहे मॅडम. अच्छा. कोपदेव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आपण एक शिक्षिका आहात आणि एक आई सुद्धा आहात. मग घरी मुलांचा अभ्यास घेताना काही फरक तुम्हाला जाणवतो का? किंवा विद्यार्थ्यांना शिकवताना घरी मुलं असतात, तर हा दोन्हीकडे तुम्हाला कसं वाटतं? नाही, काही म्हणजे एवढं असं वेगळं नाही वाटत. मी म्हणजे शाळेत पण घरच्यासारखंच मुलांसारखं शिकवते आणि याच्या पण सगळ्या संकल्पना शाळेत क्लिअर झाल्यामुळे एवढंच याचा मागं लागावं लागत नाही मला. अच्छा, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टींचा एकंदर उपयोगच होतो, म्हणजे मदतच होते या दोन्ही. हो हो हो. वा, मस्त. आता आम्हाला अनुराग मधला असा एखादा गुण सांगा जो तुम्हाला घरच्या मंडळींना खरंच खूप आवडतो. अनुराग असा म्हणजे खरं बोलणारा आहे, त्याला खोटं अजिबात जमत नाही आणि स्वतःची कामं स्वतः करतो. तो नीटनेटकेपणा आहे त्याच्या अंगामध्ये. हे एवढे सगळे चांगले गुण एवढ्या लहान वयात त्याच्या अंगी तुम्ही बाणवले आहेत, हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं. आता आम्हाला अशा गुणी अनुरागची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो, चालेल चालेल, आहे मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो अनुराग, कसा आहेस तू? छान. आणि आता काय करत होतास? लिहित बसलो होतो. काय लिहित बसला होतास? स्वाध्याय. अरे वा, म्हणजे तू आलेला लगेच शाळेचा अभ्यास करायला बसलास तर? हो. मग तुला खेळायला वगैरे आवडतं की नाही? हो, मला खेळायला आवडतं. अरे वा, आणि कुठले कुठले खेळ खेळतोस तू? क्रिकेट, खो खो, लपाछिपी, बर्फ का पाणी. मस्त. तुझ्या मित्रांची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतोस? भागवत, कृष्णा, ज्ञानेश्वर, विठ्ठल, यशवंत. आणि रोज तू खेळायला किती वेळ देतोस आणि अभ्यासाला किती वेळ देतोस? अर्धा तास. अर्धा तास काय खेळतोस फक्त? अर्धा तास खेळतो. 1 तास अभ्यास करतो. व्हेरी गुड. पण 1 तास खेळायला सुद्धा हवं असं नाही वाटत का मग तुला? हो, वाटतं. आम्हाला सांग की तुझा आवडता विषय कुठला आहे बरं? इतिहास. अरे वा, म्हणजे आजचा अभ्यास तू नक्कीच केला असणार. हो. चल मग आता आपण पटकन अभ्यास करू आणि नंतर आपण राहिलेल्या गप्पा मारूया, ठीक आहे? हो हो. मला सांग की शिवरायांनी खानाच्या भेटीसाठी कोणती तयारी केली होती, ही तू माहिती मिळवलीस का बरं? हो मॅडम. मग सांग बरं पटकन आम्हाला. शिवरायांनी खानाच्या भेटीसाठी जाताना भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरुवात चढवली. नंतर अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचा कुर्ता घातला. डोक्यावर जिरे टोप घातला. त्यावर मंदिर बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे घातली व डाव्या हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पट्टा घेऊन शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिलंस तू अनुराग आम्हाला आणि खूप सविस्तर आणि व्यवस्थित मांडून सांगितलंस उत्तर. ऐकून खूप मस्त वाटलं. आम्हाला सांग, हा अभ्यास करायला, ही माहिती मिळवायला तुला कोणी कोणी मदत केली बरं? माझी मम्मी ना. अरे वा. अनुराग, तुला इतिहास हा विषय आवडतो, तुला पोवाडा सुद्धा नक्कीच येत असेल नाही का? हो. आम्हाला एक छानसा पोवाडा म्हणून दाखव ना तुझ्या आवाजात. हो हो. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भाल्या भाल्याला फुटला घाम. याला कोण घालेली असेन दरबारी पुस्ती बेगमे. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार. दरबारा झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानली हर. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान. एक नाव तेच अफजल खान. जीता जागता हुसैन. बोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुणीत. दडदेच गोड पायथळ. फौज पाटालय बक्कळ. 10 अंगी हत्तीच पड. पाहणारा खासी छळछळ. वा, खूपच मस्त म्हणून दाखवलास तू पोवाडा आम्हाला. आता सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? मला इंजिनियर बनायची आहे. अरे वा. आणि तू अभ्यासही खूप छान करतोय. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. यू आर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून खूप मस्त वाटलं. असंच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय. मधुलिका,
शिवरायांचा अभ्यास करताना आपण छान मग्न झालो, तल्लीन झालो त्यांच्याबद्दल ऐकताना. आणि अशीच तल्लीनता आणखी एका अभ्यासाने येत असते. तुला नेमकं काय म्हणायचंय बुवा? आमच्या काही लक्षात नाही येते रेश्मा. अगं गोष्टींचा अभ्यास करताना सुद्धा आपण असेच तल्लीन होतो ना. अरे हो, खरंच की. मग ऐकायची की नाही ऐकायची तुला आज गोष्ट? अगं ऐकायचे नाही कशाला म्हणतील बरं मुलं. चला मग ऐकूयात. गोष्टीचं नाव आहे काकूचं बाळ. हे पुस्तक प्रथम बुक्स पब्लिकेशन्सचं आहे. लेखिका माधुरी पुरंदरे आणि चित्र सुद्धा त्यांनीच काढली आहेत बरं का. आईने अनुला हाक मारली. अनु उठ आता, किती झोपायचं ते? अनु म्हणाली मी नाही. आई म्हणाली मग मी एकटीच जाऊ काकूचं बाळ बघायला? अनु तटकन उठून बसली. बाळ छोटुकलं बाहुलीसारखं, मी येणार. अनु पटापट तयार झाली. अजिबात कटकट न करता तिने दूध पिऊन टाकलं. न रडता आईकडून वेण्या देखील घालून घेतल्या. काकूच्या घरात शिरता शिरताच अनु ओरडली, काकू कुठे बाळ? काकू तोंडावर बोट ठेवत म्हणाली, हळू बोलायचं, बाळ झोपलंय. झोपलंय हॅट बाबा. अनु एकदम खट्टू झाली. आई अनुला जवळ घेत म्हणाली, अनु बाळ अजून ना खूप छोट आहे, त्याला त्रास नाही द्यायचा बरं का. तू ताई आहेस ना त्याची. ताई. अनुला खूप एकदम असं ऐट वाटली. ताई, पण मी एवढी खेळायला आले आणि बाळ झोपलंय कशाला? एवढ्यात बारीकसा पी 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 असा आवाज आला. उठला वाटतं. काकू म्हणाली आणि तिने बाळाला आईकडे दिलं. अनु म्हणाली मी पण मांडीवर घेणार बाळाला. तर आई म्हणाली नाही अनु, तुला अजून जमणार नाही, तू लहान आहेस. अनु कुरकुरली, अहो पण मी ताई आहे ना त्याची. आईने बाळाला मांडीवर घेतलं. अनुला वाटलं बाळालाच का म्हणून घेतलं, मला पण आईच्या मांडीवर बसायचंय. पण आई म्हणाली अनु लांब हो बरं, बाळाला त्रास नाही द्यायचा, छोटं आहे ना ते. अनुने गाल फुगवले होप आणि ती दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. बाळाचं पी 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 चालूच होतं. अगं बाई शी केली वाटतं, काकू म्हणाली. मग तिने बाळाला स्वच्छ केलं, त्याची चड्डी बदलली. बाळ खुदकन हसलं. आता मात्र अनुला रागच आला. ह्या बाळाला काहीच कसं कळत नाही, चड्डीत शिशी करतं. आणि आई आणि काकू तर अगदीच वेड्या आहेत, बाळाला रागवत पण नाहीत. मी चड्डीत नुसती शू केली तरी आई एवढे डोळे मोठे करते. ह्या बाळाला मात्र मांडीवर घेऊन बसते आणि अल्लू चनलू असं करत करत त्याचे लाड करते. घरी जाऊन मी बाबालाच सगळं सांगणार आहे. अनु म्हणाली आई मला घरी जायचंय, चल ना. काकू म्हणाली अगं का ग, बाळ आवडलं नाही का तुला? अनु म्हणाली काय वेडं बाळ आहे, चड्डीत शिशी करतं, बोलत नाही, खेळत नाही, मला नाही आवडलं तुझं बाळ. असलं बाळ कशाला का आणलंस तू? घरी परत जाताना अनुने विचारलं, आई मी बाळ कधी होणार आहे? आई म्हणाली अगं तू आता पुन्हा बाळ नाही होणार अनु, तू आता मोठी होणार. अनु म्हणाली मला नाही व्हायचंय मोठी, मला बाळ व्हायचंय आणि तुझ्या मांडीवर झोपायचंय आणि चमच्यानी दूध प्यायचंय आणि बाबाच्या कडेवर बसून भूर जायचंय. घरी येईपर्यंत अनुची भुणभुण चालू होती. दुसऱ्या दिवशी आई अनुला म्हणाली अनु तुझे छोटे कपडे, खेळ आणि पाळणा आपण जुई काकूच्या बाळाला देऊन टाकूया काय? अनु ओरडली ए नाही हा, माझा आहे तो चेंडू आणि तो जो पाळणा आहे तो पण माझा आहे. आई म्हणाली बरं मग हे कपडे देऊ ना, छोटे आहेत. अनु पुन्हा ओरडली असू देत छोटे, मला ते आत्ता घालायचेत, आत्ताच्या आत्ता. मग आईने अनुला छोटंसं झबलं घातलं आणि डोक्यावर टोपडंही चढवलं. अनु रांगत रांगत घरभर फिरली. चेंडू डोक्यावर घेऊन तिने दही घ्या दही दही असं सगळं केलं.
ती त्या खुळखुळ्याशी खेळली आणि मग अनु पाळण्यात चढून बसली. तिला हाताचा अंगठा चोखत पाळण्यात झोपायचं होतं, पण झोपताच येईना. इकडून पाय पाळण्याच्या बाहेर यायला लागले, तिकडून हात पण तिला सरळ करता येईना. घट्ट घट्ट झालेलं झबलं तिला टोचायला लागलं. काहीच मजा नाही याच्यात. अनुला कंटाळा आला. अनु आईला म्हणाली, आई ग, आपण हा फ्रॉक आणि हे टोपडं आणि हा पाळणा आहे ना काकूच्या बाळाला देऊन टाकूया का ग? आई म्हणाली, देऊन टाकायचं म्हणतेस? अगं पण मग तू काय घालणार आणि तू झोपणार कुठे? अनु म्हणाली, अगं मी आता ताई झालीये की नाही, ताई झाल्यावर दुसरे कपडे मोठे घालायचे असतात आणि पलंगावर झोपायचं असतं. हो का? हे नव्हतं बाई माझ्या लक्षात आलं, आई म्हणाली. अनुने दुसरे कपडे घातले. ती आईला म्हणाली, हे सगळं त्या बाळाला दे आणि ताईने दिलंय असं सांगशील की नाही? असं म्हणून अनुने आपली स्कूटर घेतली आणि ती भुर्रकन खेळायला निघून गेली. रेश्मा, तू मगाशी म्हणालीस तसं की मुलं की नाही गोष्ट ऐकताना तल्लीन होऊन जातात. हो, तसंच ते बऱ्याचदा की नाही झाडं, फुलं, पानं, त्यावर असणारी वेगवेगळ्या रंगांची फळं किंवा त्या झाडाचा असलेला आकार किंवा त्या वेली, हे सगळं पाहताना सुद्धा दंग होतात. खरंय मधुलिका. म्हणजे बघ ना, गोष्टींचा अभ्यास करताना आपल्याला जाणवतं की व्यक्ती तितक्या प्रवृत्त्या असतात, तसंच वनस्पती तितके प्रकारही असतात. हो ना, म्हणजे आता बघ, द्राक्षाचा वेल आहे, कारल्याचा वेल आहे, पण काही भाज्यांची किंवा काही फळांची झाडं असतात, त्याच्यावर अगदी वर चढून ते आपल्याला मिळवायला सुद्धा लागतात. अगदी बरोबर. आणि असंच काही आपल्याला वनस्पतींचं आज वर्गीकरण करायचंय, कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की वनस्पतींचे प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्य याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी ती माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला उत्तरं देखील सांगितलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी आता आपण ही वनस्पतींबद्दलची माहिती ऐकूयात का? हो, नक्कीच ऐकूयात. वनस्पतींचे वर्गीकरण. हे आंब्याचे, वडाचे आणि चिंचेचे झाड आहे. आंबा, वड आणि चिंच या उंच डेरेदार वनस्पती आहेत. ह्यांना अनेक फांद्या आणि पाने असतात. ह्यांचे खोड चांगले मजबूत आणि कठीण असते. ह्यांना फळे येतात. ही वृक्षे खूप वर्षांपर्यंत जगतात. वनस्पतींचे प्रकार. भाग 1. वनस्पतींच्या खोडांचा आकार व उंचीनुसार त्यांचे वृक्ष, झुडूप, रोपटे असे प्रकार होतात. आता आपण हे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे पाहणार आहोत. वनस्पतींचे प्रकार. वृक्ष. वृक्ष उंच वाढतात. त्यांच्या फांद्या जमिनीपासून काही उंचीवर फुटतात. वृक्षाचे खोड टणक व मजबूत असते. यांना अनेक वर्षे फुले व फळे येतात. वृक्ष उंच असतात. ही आकाराने मोठी व बहुवार्षिक असतात, म्हणजेच ही अनेक वर्षे जगतात. उदाहरणार्थ आंबा, वड, फणस इत्यादी. झुडूप. या वनस्पती जमिनीलगत वाढतात. यांना फांद्या जमिनीलगतच फुटतात. यांची उंची वृक्षांच्या तुलनेत कमी असते. याचे खोड जाड व टणक असते. ही झुडपे 2 ते 3 मीटर वाढतात. उदाहरणार्थ जास्वंद, कण्हेर, गुलाब, घाणेरी इत्यादी. रोपटे. ह्या वनस्पती जमिनीलगत वाढतात. यांच्या फांद्या जमिनीलगत फुटतात. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडं वृक्षांच्या व झुडपांच्या तुलनेमध्ये अधिक हिरवी व लवचिक असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्ष जगतात. उदाहरणार्थ मेथी, पालक, तुळस. वेल. काही वेली जमिनीलगत वाढतात, तर काही आधाराची मदत घेतात. वेलींचे खोड अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. काही वेलींना तणाव असतात. उदाहरणार्थ मनी प्लांट. तर काहींना स्प्रिंगसारखे धागे असतात. उदाहरणार्थ काकडी, कारलं, दुधी भोपळा, भोपळा इत्यादी.
एपिसोड 546 मुलांचे संगोपन कट 11 1 2 3 स्टार्ट. मंडळी मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं ही सगळ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मुलांच्या वाढीसाठी त्यांना काय खायला द्यायला हवं, काय नको याकडे लक्ष पुरवायला हवं. तसंच या वाढीच्या काळात होणाऱ्या हालचालींमध्ये लक्ष ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. ऋतूमध्ये बदल झाला ना की याची थोडीफार ऋतूमध्ये बदल झाला की आपल्याला मुलांच्या तब्येतीत सुद्धा याचा ऋतूमध्ये बदल झाला की मुलांच्या तब्येतीतले चढ उतार आपल्याला दिसायला लागतात. कधी कधी मुलं खेळताना इकडे तिकडे हात लावतात आणि मग हेच हात तोंडात घातले जातात किंवा ते खाण्याच्या गोष्टींना स्पर्श करतात. अशी अनेक कारणं असतात ज्यामुळे मुलांचं पोट बिघडू शकतं. आपण अशा वेळेस जर काळजी घेतली तर त्वरित उपाय करता येऊ शकतात. मग नेमके हे उपाय काय आहेत आणि कशामुळे अतिसार होऊ शकतं, ह्या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेऊया मुलांचे संगोपन यामध्ये. अतिसार. मुलांना अतिसार होण्याची प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाय. डायरिया म्हणजे अतिसार किंवा जुलाब. हा एक असा आजार आहे ज्यात मुलांना दिवसभरात 3 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा पाण्यासारखे पातळ शौचाला होते. कधी कधी यात मुलांना काही वेळा ताप आणि उलटी सुद्धा होते. यामुळे मुलांच्या शरीरातील पाणी आणि पोषक तत्वे कमी झाल्याने त्यांना जास्त प्रमाणात अशक्तपणा जाणवतो. यापासून वाचण्यासाठी तुम्हाला अतिसाराची प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाय अवश्य जाणून घेतले पाहिजेत. जर मुलांना दिवसभरात 3 पेक्षा जास्त वेळा शौचास झाले तर त्याला अतिसार झाला आहे असे समजावे. लहान मुलं, खास करून जन्मापासून 3 वर्षापर्यंतच्या मुलांना हा आजार जास्त प्रमाणात होताना दिसतो. जर योग्य वेळी यावर इलाज केला नाही तर यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अतिसार होण्याची अनेक कारणे असू शकतात. बाळाची दुधाची बाटली स्वच्छ न ठेवणे, घर किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर घाण अस्वच्छ असणे, जेवणाची भांडी अस्वच्छ ठेवणे, तसेच अशुद्ध पिण्याचे पाणी वापरणे इत्यादी अशी अनेक कारणे अतिसार होण्यामागे असू शकतात. या सर्व कारणांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे साफसफाईची कमतरता. मुलांच्या नाजूक पाचन प्रणालीवर याचा परिणाम लगेच होतो. बऱ्याच लहान बाळांमध्ये आणि मुलांमध्ये अतिसार होण्याचे मुख्य कारण हे ठराविक व्हायरस आणि रोटाव्हायरस हे आहे. अतिसारामुळे मुलांच्या आरोग्यावर भयानक दुष्परिणाम होऊ शकतात, जसे उलटी, पोटदुखी, वजन कमी होणे, सूज किंवा पोट फुगणे, भूक न लागणे, मळमळणे, अचानक शौचात झाले असे वाटणे, ताप, शौचातून रक्त येणे, शरीरात पातळ पदार्थांची कमी होणे, डिहायड्रेशन, थंडी वाजणे इत्यादी. अतिसार या आजाराला आपण थांबवू शकत नाही, पण काही गोष्टींचे पालन केल्यास मुलांना अतिसारामुळे होणाऱ्या धोक्यांपासून वाचवू शकता. याकरिता तुम्हाला घर तसेच आसपासची चांगली स्वच्छता, पौष्टिक आहार आणि योग्य जीवनशैलीची गरज आहे. याची अधिक माहिती घेण्यासाठी मुलांच्या डॉक्टरांशी संपर्क करून त्यांचा सल्ला घ्या. नवजात शिशुला अतिसाराच्या काळात पहिल्या 6 महिन्यांपर्यंत साधारणपणे आईचे दूध जास्त वेळा पाजा. आईचे दूध हे नवजात शिशुसाठी पातळ पदार्थांपैकी सगळ्यात चांगला स्रोत आहे. मुलाच्या 6 महिन्यानंतर आईच्या दुधासोबतच ORSचे मिश्रण तसेच इतर पातळ पदार्थांचा समावेश मुलांच्या आहारात करा, जसे खिचडी, पातळ डाळ, रव्याची पेज, डाळिंबाचा रस. लक्षात ठेवा, मुलाला अतिसार झाल्यास एका वेळेस थोडे थोडे अन्न खायला द्या, पण दिवसातून जास्त वेळा द्या. आशा आहे की या व्हिडिओचा फायदा तुम्हाला अवश्य झाला असेल. पुढील आठवड्यात तुमचे अनुभव आम्हाला जरूर सांगा. धन्यवाद.
आपण कुठेही कोणतेही हिरवं झुडूप पाहिलं तर त्याला आपण लगेच झाड म्हणतो. तुळस, गुलाब, जाई, जुई, चमेली ही जी काही छोटी छोटी झाडं किंवा वेली असतात की नाही त्यांना आपण वनस्पती. तर आंबा, फणस, नारळ, वड, पिंपळ यासारखी जी झाडं पाहतो ते म्हणजे वृक्ष. आता हे वर्गीकरण तेव्हाच जमू शकेल जेव्हा आपण जाणीवपूर्वक त्याचा अभ्यास करू. अनेकविध वनस्पतींची विविध गुणवैशिष्ट्ये आणि उपयोग देखील आहेत. त्याचप्रमाणे विविध व्यक्तींमध्ये सुद्धा विविध गुण दडलेले असतात. प्रत्येकाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं. म्हणूनच आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाला देखील एक वेगळी ओळख मिळत असते. यासाठी स्वतःचे गुण ओळखा आणि स्वतःची ओळख बनवा. त्यासाठीच आता भेटूयात आपण पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.